तीन गोष्टींमध्ये खूप सारा निधी आपल्या महानगरपालिकेला मिळू शकतो, ज्याच्यामुळं आपल्याला बजेटची कमतरता पडणार नाही. दुसरी गोष्ट अशी की बोललं जातंय पण आठवडी बाजाराची गरज आहे का, तर 100% आहे साहेब. पण आठवडी बाजार करत असताना जो काही महानगरपालिकेची जागा आहे तिथं त्यांना गाळे किंवा तिथं त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी. त्या व्यतिरिक्त रोडवर जर आले तर त्यांच्या गाड्या जप्त करण्यात याव्या, जेणे वाहतुकीला त्रास होणार नाही किंवा पब्लिकला त्रास होणार नाही. पण आठवडी बाजार जो आहे हा आदरणीय होकरदोंचं बोलले की साहेब आता आपण महानगरपालिकेच्या बाहेर पडल्या तर एका रोडवर 200, 300 गाड्या दिसतील. तर ह्याच लोकांना आपण एखादं लायसन देऊन त्यांचे पद्धतशीर लिस्ट तयार करून जर त्यांना मंथली आणि ज्याच्यामुळे फुटपाथला अडथळा येणार नाही, रहदारीला अडथळा येणार नाही, अशा पद्धतीची जर सोय केली तर मला वाटतं कमीत कमी 50,000 ते 60,000 गाड्या असतील तर त्या गाड्याचं उत्पन्न नक्कीच येते. गरीब लोक जे आहेत साहेब हे पैसे द्यायला मागं पुढे पाहत नाही. तुम्ही जर ठरवलं की ह्या महिन्याचं भाडं एवढं पडेल ह्या जागेकरता तर एका मिनिटात देते साहेब ते. तर आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्न हे मोठं स्रोत हे झालंच पाहिजे. तर ह्याच्यावर विशेष लक्ष द्या आणि जे काही बजेट ठेवलं तर अभ्यासपूर्वक ठेवलं याच्यात वादच नाही. पण काही त्रुटी झाली असतील तर आम्ही सभापती महोदयांना सांगू. आणि पाण्याची योजना माननीय आयुक्त साहेब आणि सगळ्या टीमनी खूप चांगलं काम केलं त्याच्यावर. आणि आयुक्त साहेबांची बदली झालेली आणि बदली झाल्यापर्यंत आता आपण काही तरतूद ठेवलेलं आहे का ते सुद्धा या बजेटमध्ये ठेवली पाहिजे. माझी माननीय सभापतीला विनंती की आपले चिकाडांमध्ये जे पेअर कार्ड वरती घर आहे त्याचे 200-300 स्क्वेअर फीटचे आम्ही बऱ्याच वेळा या आयुक्त साहेबांनी आम्ही सुद्धा या चिकाडांच्या विषयी मीटिंग घेतली. पण त्या लोकांचं म्हणणं आहे की आमचे 200 स्क्वेअर फीटचे 300 स्क्वेअर फीटचे जे घर आहे त्याच्यासाठी TDR न देता आम्हाला या पैशाच्या स्वरूपात त्यांनी मदत केली पाहिजे. आणि आपण या नवीन बजेटमध्ये त्या लोकांसाठी आपण पैसे ठेवले पाहिजे आणि त्या लोकांची मोजणी करून किती घर जात्या. मला खात्री आहे की आपल्या जवळ 50 ते 60 लोकांनाच आपल्याला आणि पैसे द्यावे लागतील. बाकीचे जे आहे ते मोठं वाइंडिंग आहे त्याला आपण पेअर कार्ड नसल्यामुळं 7-12 वर्षाला आपण जर TDR दिलं तरी चालेल. कारण हा जे लोक आज बरेच 10 ते 15 महिन्यापासून यांचं उदरनिर्वाह या त्याच्यामध्ये चालत होता, आज ते पैसे दिले पाहिजे. दुसरा एक विषय आपण आठवडी बाजाराचा जे उल्लेख येतोय पेपर मध्ये फायरचं गाडी केली तर चांगलं होईल. कारण की आपल्या कसुपारा, खारापुवा, राजाबाजार, आपला औरंगपुरा, संभाजी पेठ अशा बऱ्याच ठिकाणी नाळेबाग छोटे रस्ते आहेत. तिथे गाड्या मोठे फायरच्या गाड्या जाऊ शकत नाही, अडचण होते. ती पण विचार करावा. आणि मोबाईल टॉयलेट जे ताई ते सांगितलं, मोबाईल टॉयलेट शहरात कुठेच आपल्याकडे महापालिकेच्या जागा उपलब्ध नाही. हे चांगलं आहे की तिथे आपण काही करू शकतो. तर मुंबई पुण्याच्या याच्या धर्तीवर आपण मोबाईल टॉयलेट महिलांसाठी पुरुषांसाठी आपण ती व्यवस्था करू शकतो का, ते पण एक नियोजन करावं या अर्थसंकल्पात. आणि आपलं जुनं शहर आहे, जुनं शहरात रस्ते बरेच अरुंद आहे, तर ते पण पाहावे. आता ट्रॅफिकची समस्या बरीच झालेली आहे. तर महापालिकेतर्फे P1, P2 अशी जी मला हे सांगायचंय की आजपर्यंत 25, 30 वर्ष सेवा देणाऱ्या बालवाडीच्या शिक्षकांचा पण आपल्या बजेटमध्ये त्यांचा देखील विचार झाला पाहिजे. कारण आज त्यांनी इतके वर्ष सेवा केल्यानंतर सुद्धा त्यांना आपण पुरेसं मानधन देत नाही, नियमित वेळेवर पगार देत नाही, तर त्यांना पण अडचणींना खूप फेस करावं लागतं. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या रिटायरमेंटला
फुल नाही फुलाची पाकळी म्हणून प्रशासनाने आणि आपल्या समितीच्या माध्यमातून त्यांना रिटायरमेंटला काहीतरी मानधन द्यावं. कारण आता बऱ्याचशा शिक्षिका ह्या जुन्या रिटायर होतील आणि त्यांनी खूप तुटपुंज्या मानधनावर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळावा एवढीच विनंती करते. आणि त्याचप्रमाणे जे रिटायर निवृत्त शिक्षक जुने आहेत त्यांची सुद्धा वाढ भत्तेचे राहिलेले आहेत ते पण त्यांना वेळेत द्यावे. कारण आता त्यांचं वय पण अगदी 90च्या जवळपास ते गेलेले आहेत आणि त्यांचे ते पैसे सुद्धा त्यांना मिळालेले नाहीयेत. तर याचाही आपण विचार करा. आणि पाणी या विषयावर चालू आहे तरी पण माझा एक मुद्दा आहे. साफसफाईच्या बाबतीत झालं तर नाले सफाई हे पण एक व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी जो निधी असतो तो उपलब्ध करून द्यावा. आणि जे संबंधित अधिकारी असतील, साफसफाई संबंधित अधिकारी असतील, त्यांनी आणि सभापतींनी माझ्या वार्डातील प्रभागातील जो अंबिकानगर येथील नाला आहे त्याच्यासाठी व्हिजिट देऊन तो त्याची पाहणी करावी. खूप एक कासलेवा गार्डन म्हणून आहे तिथे पूर्ण कचऱ्याचा ढीग साचलेला असतो आणि कुत्रे जमा होतात आणि तिथं त्या कासलेवाल वाल्यांना सगळ्यांना त्रास होतो. तर तो कचरा बी हटवण्यात यावा आणि तिथं काहीतरी गार्ड म्हणून तरी किंवा कोणी असं त्यासाठी द्यावा. त्यावर काही कारवाई होऊ लागली नाही आणि व्हिजिटही दिले जात नाही. आता जो रवी गावडे भाऊनी मुद्दा मांडला की ड्रेनेज लाईन साठी जो निधी असतो तो उपलब्ध होऊ शकत नाही. माझं एक म्हणणं आहे की आपण त्यात जे टॅक्स वसूल करतात किंवा जेवढा टॅक्स वसूल करतील त्यातीलच काम करता येईल असं नाही झालं पाहिजे. माझं एक म्हणणं आहे की आपण त्यासाठी स्पेशल निधी उपलब्ध करून द्यावा. सभापती महोदय, माझं एवढं म्हणणं आहे की पुढच्या जे बजेट येईल त्या बजेटमध्ये तुम्ही तेवढं करू शकतात की जो निधी स्पेशल उपलब्ध करू देऊ शकतात. लेकिन मेरा ये मानना है शहर में स्वच्छता गृह तो बहुत सारे हैं लेकिन यहाँ पर सफाई कर्मचारियों की टीम नहीं है अपने पास. तो मुझे ऐसा लगता है कि जितने भी स्वच्छता गृह बनने वाले हैं अपने संभाजी नगर में उसके लिए एक अपने जो स्वच्छता टीम है वो एक मेंटेन करी जाए और दर रोज उसकी सफाई का ध्यान रखा जाए. धन्यवाद. सभापति महोदय, हमारे शहर में डेथ एंड बर्थ सर्टिफिकेट को लेकर बहुत इशू चल रहा है जो कि गंभीर बन चुका है. जैसा कि आप यहाँ पर बैठे बैठे कह रहे हैं जिसका टैक्स क्लियर है, जिसके पास टैक्स क्लियरेंस की पॉलिसी है उसी का डेथ एंड बर्थ सर्टिफिकेट बनाया जाएगा. ठीक है, मैं आपके इस बात का समर्थन करती हूँ. टैक्स वसूल भी करना चाहिए. तभी सवाल करती हूँ जो रेंट के घरों में रह रहे हैं, जिसके पास रहने के लिए घर नहीं है, उन्होंने कहाँ से टैक्स वसूल करना. आप उनके लिए कोई सिंपल सा एड्रेस प्रूफ या कोई एफिडेविट एक्सेप्ट किया जाए या तो आप उनको रहने के लिए घर दे दीजिए तो टैक्स वसूल कर लेंगे. मैं बात उनकी कर रही हूँ जो रेंट के घरों में रह रहे हैं और जिसके पास अपना खुद का घर है. आप उनसे बराबर टैक्स वसूल कीजिए, हमें इससे कोई प्रॉब्लम नहीं होगी. लोकसंख्येचा आज आप छोटे शहर तिथं आज बसलेलं आहे. आज आपण बघतो गुंठेवारीच्या माध्यमातून सातारा देवळा ह्या भागातून कमीत कमी 300-400 कोटी रुपये आज आपल्या इथे जमा झालेले आहेत. परंतु इतके पैसे जमा झालेले असताना सुद्धा आपल्या महानगरपालिकेचा सर्वात कमी निधी आज सातारा देवळाला मिळू लागला. खरंच आपण बघतो शहरामध्ये प्रत्येक ओपन स्पेसला आज कंपाऊंड वॉल झालेला आहे. त्याच पद्धतीने तिथं वॉकिंग ट्रॅक असो, खेळणी असो, ओपन जिम असो, सगळा बाकडे असो, सर्व मिळालेलं आहे. परंतु आज सातारा देवळा इतका मोठा परिसर असताना सुद्धा तिथं 100 ते 200 ओपन स्पेस आहेत. परंतु आज आपण बघतो सर्व तिथं व्यावसायिक जे आहेत, जे ओपन स्पेस आहेत त्यांना रिवाइज करून तिथं प्लॉटिंग टाकून ते आज विक्री करत आहेत. परंतु आज जे 5-6 लोक तिथं राहतात त्यांनी नंतर भविष्यामध्ये खेळायचं कुठं, बसायचं कुठं, त्यांच्या लहान मुलांनी जायचं कुठं, त्यासाठी आपण आपल्या अर्थसंकल्पामध्ये जितके ओपन स्पेस आहेत हे ताब्यात घेऊन आपण तिथे कंपाऊंड वॉल, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम हे देण्यात यावं. कारण की आज एकही असं ओपन स्पेस नाही सातारा देवळामध्ये, विटखेडा कंचनवाडीमध्ये की तिथे आज वॉकिंग ट्रॅक झालेलं आहे का, कुठे खेळणी वगैरे काही आहे, वृद्धांना बसायला बाकडे. तरी पण आपण येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आज प्रत्येक ओपन स्पेसला 50 लाख जरी पकडले तर आज 100 ओपन स्पेस आहे आणि सर्वात जास्त गुंठेवारीचा निधी आज सातारा देवळातून जमा होतो साहेब.
त्याच्यामुळं आपण त्याच्यासाठी जास्तीत जास्त एका ओपन स्पेसला 50 लाख जरी पकडले तर कमीत कमी आपण जर अंदाज लावला 100 ओपन स्पेस साठी आपण 50 तरी कोटीचा निधी हा सातारा देवळाई आणि विटखेडा कंचनवाडीसाठी ठेवण्यात यावा. आपण बघतो स्मार्ट शहराच्या माध्यमातून आपण सगळीकडे विकास करू लागलो, परंतु सर्वात जास्त नवीन उड्डाणपूल आज सातारा देवळाई परिसरामध्ये दोन्ही रोडला झालेले. आपले सोलापूर धुळे हायवे असो, आपला बीड बायपास असो, खरंच आपण तिथं आज जर बघितलं तर ओपन स्पेसच्या खाली पूर्ण आज अतिक्रमण झालेलं आहे. त्याच माध्यमातून आज तिथं आपण जर बघितलं तर पूर्ण ट्रॅक्टर तिथं खडीचे रेतीचे ट्रॅक्टर आज तिथं लागतात. आपण आपलं स्पेशल तिथं आपल्या बजेट बुक मध्ये निधी ठेवण्यात यावा आणि तिथं त्या पूर्ण ओपन स्पेस याच्या उड्डाणपुलाच्या खाली आपण तिथं कंपाऊंड करून आणि त्याला सुरक्षित करावं आणि पूर्ण जे उड्डाणपूल आहेत त्यांना आपण जर कलर वगैरे केला तर नक्कीच आज आपला तो भाग सुद्धा शहराच्या सारखा आज स्मार्ट शहर म्हणून ओळखला जातं, तर तो भाग सुद्धा आपल्याला आज चांगला दिसल इतकं मी आपल्याला इथं सांगू इच्छितो. आणि आज इतका मोठा सातारा देवळाईचा परिसर आहे साहेब, परंतु आज त्या बीड बायपासला एकही सिग्नल उपलब्ध नाही. त्याच्यामुळे ट्रॅफिकची तिथं खूप समस्या होते. देवळाई चौक असो कुठं असो एकही सिग्नल तिथं नाही. तरी आपण जर त्याच्यासाठी काही निधी ठेवला सीसीटीव्ही साठी आणि आपण जर सिग्नल साठी जर काही त्याच्यात तरतूद करता आली तर नक्कीच त्याचा उपयोग आपल्याला होईल. त्याच पद्धतीने आपण बघतो सातारा देवळाईचा सर्वात मोठा जर प्रश्न जर कोणता असेल साहेब तर तो पाण्याचा प्रश्न. आपण सर्व शहराला आज पाणी देतो. आज सातारा देवळाईकर विटखेडा कांचनवाडीकर हे आज आपण बघतो की पाण्याचा टॅक्स देतात, साफसफाईचा देतात, आरोग्याचा देतात, सगळा देतात, परंतु आज एखादं मोठं आरोग्य केंद्र आज सातारा देवळाईत नाही. आज जर आपण बघितलं तर पाण्याची पाईपलाईन आज ही सातारा देवळाई परिसरामध्ये नाही. आज आपण पाण्याचा टॅक्स तर आपण देतोच. आपण आपल्या माध्यमातून सातारा देवळाला आता जायकवाडीचं पाणी 100% भेटणारच आहे, परंतु माझी अशी मागणी आपल्याला सर्वांना की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आपण टँकर 300 रुपये एका घराला लावतो, टॅक्स तर शहरातले लोक पण देतात, आपण त्यांना फ्री पाणी देतो, त्यांच्याकडून आपण टॅक्स घेतो. तसंच सातारा देवळाईकर हे आज टॅक्स भरून सुद्धा आपण त्यांना 300 रुपये टँकरनी हे पैसे देतो साहेब, परंतु आपण सातारा देवळीकरांसाठी आपण टँकर हे मोफत चालू करावं. त्यासाठी आपण आपल्या या अर्थसंकल्पामध्ये तसं बजेट ठेवावं, कारण की ते पण टॅक्स आपण नक्की त्याच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये आपण टँकर साठी विशेष ठेवावा अशी आपल्याला विनंती करतो. आपण आज बघतो माझ्या परिसरामध्ये साहेब चांगले टेनिसपटू आहे, कारण ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाऊन ते आज आपल्या भारताचं महाराष्ट्राचं नाव आहे. आज लोक संभाजीनगरचा नक्कीच विकास होईल अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो व थांबतो. जय श्रीराम. सन्माननीय विचारले सगळे उत्तर द्यावे अधिकार वेळेवर. संभाजीनगर महानगरपालिकेच्या चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडत असताना किंवा तो स्थायी समितीच्या माध्यमातून पूर्ण करत असताना आयोजित बैठकीस उपस्थित असलेले आपले स्थायी समितीचे सभापती सन्माननीय मखरे साहेब, समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, माझे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी आणि सोबतच पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आत्ताच आपण 6 ते 7 सन्माननीय सदस्यांनी विविध मुद्दे मांडले आणि त्याच्यासाठी कारवाईची अपेक्षा आणि वाढीव निधीची अपेक्षा व्यक्त केली. या संदर्भात काही मुद्दे आहेत ठळक, काही रिपीट झालेले ते रिपीट करणार नाही. जे ठळक मुद्दे आहेत त्यातला विषय असा आहे की महानगरपालिकेच्या ज्या मालमत्ता आहेत, प्रॉपर्टीज आहेत, ज्या की आपण काही संस्थेला, काही व्यक्तिगत नागरिकांना
विविध प्रयोजनासाठी लीजवर किंवा भाड्याने दिलेल्या. लीज आणि भाडं हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तर हे देत असताना काही जे शॉर्ट मुदतीचे आहेत, काही लॉंग टर्मचे आहेत, तर त्याचं एकंदरीत सगळ्या याचं रिव्ह्यू घ्यावं. त्याच्यापासून उत्पन्न किती येते, येणारं उत्पन्न कमी असं सन्माननीय सदस्यांचं, बऱ्याच सदस्यांचं म्हणणं आलं आणि त्याचा रिव्ह्यू घ्यावा असंही त्या ठिकाणी म्हटलं. तर मी या संदर्भात सांगू इच्छितो की याचं रिव्ह्यू आपण प्रशासनामार्फत घेत आहोत. बऱ्याच मालमत्ता अशा आहेत की आपण वेगवेगळ्या प्रयोजनासाठी देण्यासाठी त्याचं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवत असतो आणि त्याचा एक बेसिक रेट आपण ठरवलेला असतो. त्याच्यापेक्षा वर किंवा H1 ज्याला म्हणतो आपण, H1 वाल्यांना जे पण एजन्सी असेल किंवा व्यक्ती असेल अशा लोकांना आपण ते देतो. परंतु जुन्या काळात जे काही कमी दराने हेतू हा होता की आज आठवडी बाजार जरी असतील जुन्या काळापासून अस्तित्वात असलेले, त्या ठिकाणी जी काही भाजी विक्रेत्यांची, फळ विक्रेत्यांची गर्दी होते आणि त्या गर्दीमुळं त्या ठिकाणी लोकांचा गराडा असेल, अस्वच्छता असेल, ट्रॅफिकची समस्या असेल, अपघात होण्याचं प्रमाण असेल, हे त्या ठिकाणी कमी व्हावं त्याच्या मागचं हेतू. मग त्याला पर्याय व्यवस्था काय? तर त्याला पर्याय व्यवस्था अशी आहे की ज्या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणी आपण छोटे गाळे किंवा ओटे निर्माण करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून त्यांना व्यवस्थितरित्या रस्त्यापासून थोडस दूर, रस्त्यातील वाहतुकीला कुठल्या पद्धतीने अडथळा होणार नाही अशी प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचा त्या ठिकाणी मानस आहे. ठीक आहे, माझं पूर्ण करू. शहरातील सर्वच आठवडी बाजार याच्यामध्ये कक्षेमध्ये येणार आहेत. दुसरं असे की मागील काही वर्ष म्हणजे 1 वर्षापूर्वी साधारणतः आपण शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट ग्राहकांना मिळावा यासाठी शेतकरी आठवडी बाजाराची संकल्पना मांडली होती आणि अशा पद्धतीनं आज 4 ते 5 ठिकाणी शहरात अशा प्रकारे चालू आहे. ते कुठं चालू आहे? एखादी सोसायटी आहे, सोसायटीच्या ओपन स्पेस मध्ये छोट्याशा जागेमध्ये अशा लोकांना आपण केले. मला वाटतं साताऱ्यामध्ये आहे, गारखेड्याला आहे, हा असं 4-5 ठिकाणी आहे आणि ते चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी त्याला मिळतोय. ऐकून घे ना तो, ऐकून घे ना. दुसरा पुढचा विषय असा होता की अग्निशमन केंद्राची संख्या वाढ, पार्किंग झोन, अशा दोन्ही गोष्टी हे कशा एका नाण्याच्या दोन बाजू, एक झाली तर दुसरी पाहिजेच, दुसरी नसली तर पहिली ऍक्ट होईल. तर हे करण्यासाठी आपल्याकडं हॉकर झोन निर्मिती होणं गरजेचं. हॉकर झोनची निर्मिती करण्यासाठी आपल्याकडं टाउन वेंडिंग कमिटी असते, शहर फेरीवाला समिती. तर याच्यामध्ये काय आहे की सर्व प्रकारच्या व्हेंडर्सच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. त्यात काय ऑफिशियल म्हणजे आयुक्त त्याचे अध्यक्ष असतात आणि काही दुसरे अधिकारी त्याच्यामध्ये सदस्य असतात. परंतु मॅक्झिमम संख्या ही वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेंडर्सच्या प्रतिनिधींची असते. समजा एखादा भाजीपाला विकणार आहे, भाजीपाल्याचे 2 प्रतिनिधी असतात, फळेवाल्याचे 2, कटलरीचे 2, असे वेगवेगळे आहेत. आणि हे करण्यासाठी नेमता येत नाही, आपल्याला त्याची निवडणूक व्हावी लागते. ही निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीच्या बाजूतून ते प्रतिनिधी येतात आणि तेव्हा म्हणजे TVC म्हणजे टाउन वेंडिंग कमिटी त्याची निर्मिती होते. आता ते इलेक्शन आणि ह्या गोष्टीवर थोडस प्रलंबित आहे. मग त्याच्या पुढे आपण मधल्या काळात एक स्मार्ट पार्किंग कन्सेप्ट सुरू आहे आमचा, की शहरामध्ये एक आपण एजन्सी नियुक्त केलेली आहे आणि त्या एजन्सी शहरातील पार्किंग स्पेस म्हणजे रस्त्यालगत असलेल्या जे काही मोकळ्या जागा आहे, म्हणजे जो स्पॅन असतो रस्त्याचा त्याच्या बाजूचा जो भाग आहे त्या ठिकाणी पार्किंग करण्याचं, त्याचे लॉट करण्याचं आणि ते सगळे लॉट हे ऑनलाईन पद्धतीनं बुकिंग होण्याचं अशा प्रकारचं सॉफ्टवेअर आम्ही आता हायर करतोय. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या ठिकाणी कॅनॉटला तुम्ही गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन बुकिंग करून तुमचं पार्किंगचा स्लॉट बुक करता येईल. तर हे आता आमचं अंतिम टप्पा आहे. हॉकर झोनची निर्मिती आणि ह्या पार्किंग झोन ह्या कोलॅटरल प्रोसेस आहे.
तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी पुढे जातो. खास स्टैंडिंग कमेटी की मीटिंग रखे थे और आपके बहुत सारे सदस्यों ने इस बात पर ऑब्जेक्शन दिए कि प्रशासन ने जो बजट पेश किया उसमें इन लोगों के लिए जो इख्तियारी फंड होता है या स्वनिधि होता है वो नहीं रखा, तो उसके लिए आप ऐसा है, प्रशासन ने बजट रखा है, अभी हम इसमें दुरुस्ती करके सबका मान सम्मान करेंगे ना हम। तो प्रशासन ने 3200 करोड़ रुपए का बजट रखा हुआ उसमें ऐड करके हम देंगे ना अभी जीबी में। तो आपकी तरफ से कितना उसमें समझिए इजाफा हो? वो आज नहीं बोल सकता हूँ, तो जीबी में बताऊंगा मैं। तभी आज बोल दूंगा तो कल के लिए क्या रहा। आज बजट हमने मान्यता दे दी, अब दाखिल करेंगे तरमीम करेंगे जीबी के अंदर। बोलो और क्या है? बाजार को बंद करने का भी मुद्दा उठाया गया, उसको कैसा है, रास्ते पे जो लोग बैठते हैं बाजार में, जो बाजार है वहां पर चालू रहेगा। जो रास्ते पे बाजार में बैठे बाहर के लोग आगे कोई भी वो हटेगा। बाजार निर्णय बदलने वाला नहीं है कोई भी, मगर जहाँ गाले है, जहाँ उनकी सुविधा है, जहाँ औरंगपुरा है, अभी रोड पे बैठ रहे हैं मगर अब इनको गाले दे देंगे, उसका निर्णय हो जाएगा। नहीं, आठवड़ी बाजार बंद करने की बात। आठवड़ी बाजार भी बंद करने वाले हैं, जो रास्ते पे बैठ के बंद हो जाएंगे। तो जहाँ कुछ वसूली नहीं होती है तो बंद करने में अपन पार्किंग करेंगे, हॉकर जोन करेंगे, तो कुछ ना कुछ करेंगे, अच्छा ही करेंगे। प्रशासन ने निर्णय लिया, उसको हमने सपोर्ट किया। शहर के कदीम बाजार है, आपको नहीं लगता इस बंद होने से? देखो कैसा है, गांव के बाहर जैसा चिकल थाने का बाजार है आठवड़ी बाजार, उसको किसी को तकलीफ नहीं है, तो उसके विचार करेंगे हम। सर अभी अतिक्रमण का एक मुद्दा आपने बताया कि अतिक्रमण के ऊपर बोल रहे हैं। अतिक्रमण कहीं भी नहीं रहेगा, सिंगल भी नहीं रहेगा। अगर मेरे दुकान के सामने अगर मेरी खुद की दुकान भी होगी तो निकाले जाएंगे। मैं तो मेरे से शुरुआत करता हूँ। पहले इतने लोगों को बेघर कर दिया गया, कोई बेघर नहीं है। इलीगल जगहों पे बैठने के बाद बेघर नहीं होते। किसको पूछ के बैठे? हमको पूछ के बैठे हो? कहाँ से आए हो? ऐसा नहीं है, ये इलीगल है। अतिक्रमण आहे तो अतिक्रमण काढला जाणार आहे। सर नाला सफाई पर भी बात है। नाला सफाई की भी शुरुआत हो चुकी है। ठीक है, थैंक यू, धन्यवाद। जो घर तोड़े तो अभी तक मलबा तक नहीं उठाए सर। अभी मैं स्टैंडिंग का चेयरमैन होके 10 दिन ही हुए। नेक्स्ट मीटिंग में सब मुद्दे क्लियर करेंगे आप। ठीक है, शुक्रिया आपका, धन्यवाद। आज बजेटची बैठक होती, विशेष बैठक, तहकूब झालेली बैठक आम्ही पूर्ण बजेट पास केलेलं आहे। आम्ही बजेट पास केल्यानंतर आता जीबी मध्ये ठेवू, त्याच्यामध्ये काय तरतूद करून ऍड केलं ते त्याच्यामध्ये दाखल करू जीबी मध्ये। नगरसेवकांचे काही मागण्या होत्या बजेटशी संबंधित आणि सगळी त्यांची मागणी मान्य करू, कोणाला कुठं दुखवणार नाही। जीबी मध्ये केव्हापर्यंत म्हणजे हा बजेट सादर करण्यात? आम्ही महापौर साहेबाला देऊ, कधी जीबी विशेष जीबी लावा लागेल। 8 दिवसात? हो, 8 दिवसाच्या अगोदर होईल।